नमस्कार मित्रांनो. तर आजला आपला प्रवास तळेगाव ते प्रयागराज आत्तापासून चालू झाला आहे. आजला तारीख आहे 7/2/2025 आणि रात्रीचे वाजले तर जवळजवळ 11:15 वाजले. आपण तळेगाववरून आता आपला प्रवास चालू केला आहे. प्रथम सगळ्यांच्या घरून भोसलेंच्या घरी गेलो. पहिलं भोसलेंना उचललं, नंतर या पाटलांच्या घरी आलो, पाटलांना उचललं, नंतर हे जंबूकर नमस्कार यांच्या घरी गेलो, यांना उचललं आणि आता आमचा प्रवास चालू झाला. पहिला मी डोळसनाथ महाराजांचं दर्शन घेतलं, गाडीची पूजा केली आणि आता आमचा प्रवास इथून पुढे चालू. तर आपल्याबरोबर प्रवासामध्ये राहा. आता आपण इथून पुढे आपण शिर्डीला जाणार आहोत. चला शिर्डीपर्यंत बरोबर राहा. भेटू परत प्रवासामध्ये. बाय बाय. बाय बाय नाही रे, भेटू. बाय बाय कुठे, प्रवासाला आता सुरुवात. मित्रांनो आता वाजले 4 आणि आपण आता पोहोचलोय राहत्यामध्ये. आता इथनं साधारणतः एक मला वाटतं एक 5-6 किलोमीटर शिर्डी आहे. तर शिर्डीमध्ये आपल्याला आता साईबाबांचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग सकाळीपासून पुढे आपला पुन्हा प्रवास चालू. पहिले थंडी मात्र भरपूर आहे. काचावरती निघाला दव आले, खतरनाक आहे. मात्र इकडनं नगर साईडने जर येणार असाल तुम्ही शिर्डीला तर रस्ता मात्र भरपूर खराब आहे. नाशिक रोडनी संगमनेरवरून जर तुम्ही आलात शिर्डीला तर मला वाटतं याच्यापेक्षा थोडासा चांगला रस्ता भेटेल. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता शिर्डीमध्ये पोचलो आहे. हे समोर दिसतंय हा मंदिर परिसर आहे आणि आपली गाडी इथं पार्किंग आहे आणि आपले मेंबर्स त्यांनी दोघांनी तर झोपा काढल्यात. पाठीनं आम्ही मात्र पूर्ण जागरण करून आलो. जागरण म्हणजे निवांत आलो आहे. आता आपल्याला इथं दर्शन घ्यायचं आणि आपला पुढचा प्रवास आपण चालू करणार आहे. तर मित्रांनो मोबाईल मंदिरामध्ये न्यायला परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे आता मोबाईल इथंच ठेवतोय. आता आपण दर्शन घेऊन येऊ, हां आहे की नाही. आणि चालते ना मग काय कसं दर्शन होतंय आमचं ते बघू आपण. हे तुम्हाला आम्ही सांगू. हां चला मोबाईल काय करायचं? मित्रांनो आपण आता साई मंदिरातनं दर्शन घेऊन आलो आहे बाहेर. आपण मंदिरामध्ये 4 वाजता गेलो होतो. 4 वाजता असे पलीकडे इथून पुढे गेलो ना तर 8 नंबर गेट आहे. त्या 8 नंबर गेटमधून आपण लाईनीला लागलो. 3 नंबर गेटमध्ये येऊन थांबलो. तिथून परत आपण जे साई मंदिराचा गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये येऊन थांबलो. तिथं साईबाबाची आरती चालू झाली. ती जवळजवळ 1 तास आरती होती. त्या आरती झाल्यानंतर आत्ता आपण बरोबर आता म्हणजे 6:30 वाजता आपण बाहेर आलो. आतमध्ये मोबाईल नेण्यासाठी परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे आतमध्ये काय शूटिंग करता आलं नाही. परंतु आपलं दर्शन एकदम असं उत्तम झालं आहे. चांगल्या प्रकारे दर्शन झाले. साईबाबाची सगळ्या आरती आपण घेतली आणि आरती घेतल्यानंतर आता आपला पुढचा प्रवास हा ओंकारेश्वरपर्यंत असणार आहे. परंतु एक गोष्ट अशी की आम्ही फार पूर्वी आलो होतो त्यावेळेला अशी मध्ये हॉलमध्ये थांबण्याची जागा नव्हती. फक्त लाईनला लागूनच थांबता येत होतं. पण आता कधी तुम्ही साई मंदिरात दर्शनाला जर आला शिर्डीला तर आता आपण जसं बालाजीला गेल्यावरती एक हॉलमध्ये लोकांना नेऊन थांबवतात तसे इथं आता इथं देखील त्याच पद्धतीने होल्ड करून ठेवतात आणि नंतर पुढे दर्शनासाठी पाठवतात. तर आपला प्रवास इथून पुढे ओंकारेश्वरपर्यंत चालू होईल. ही आमच्या गाडीतली ही मंडळी आहेत. दर्शन घेऊन आले सगळे, प्रसाद घेतला आणि आता इथून पुढे आपल्याला ओंकारेश्वर. मात्र खतरनाक रस्ता लागला. नाद नाही. मी म्हणतो मी बऱ्याच वेळा आलोच नाही रस्त्याला, पण एवढा खतरनाक रस्ता त्यावेळेला नव्हता. बिलकुल नाही. शंभू महादेवा शंभू 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 महादेव शंभू शंभू
शंभू महादेवा तर मित्रांनो आपण आता शिर्डीवरनं निघालो. नंतर येवला आता क्रॉस केलं पाठीमागे. येवल्यानंतर समोर दिसतंय हे समोर जे डोंगर दिसतात हे आहेत अंकाई टंकाई. आपण यावेळेला इकडे येणार होतो शिवजयंतीला, परंतु आता आपण चाललोय प्रयागराजला. त्याच्यामुळे अंकाई टंकाईचा प्लॅन पुन्हा नंतर काहीतरी करूया. सकाळी मात्र आपलं दर्शन शिर्डीमध्ये साईबाबांचं एकदम उत्तम झालं, छान झालं. कारण पूर्ण आरती मला वाटतं पहिल्यांदा आपण सगळ्यांनी अटेंड केली असेल. आणि खरंच तुम्ही एकदा आहे ना अशी साईबाबांची आरती अटेंड करून पहा. एकदम अशी की तुम्ही ना त्या साई लीलेमध्ये तल्लीन होशाल, एवढी सुंदर आहे. तर आता वाजले 9:15. आपल्याला आजला ओंकारेश्वरपर्यंत पोहोचायचं आहे. मग परंतु ह्या रोडला जर येणार असेल ना तर गाडी मात्र जपून चालवा. कारण ह्या रोडला ट्रकची वाहतूक म्हणजे मोठ्या हेवी गाड्यांची वाहतूक भरपूर असते. त्याच्यामुळे ड्रायव्हिंग करताना व्यवस्थित. आणि हे आमची बाकी मंडळी गाडीमधले रात्री तर भोसले आमचे झोपले होते. हे जम्बूकर देखील रात्री झोपले होते. रात्रभर मी आणि पाटील रात्रभर जागूनच आलो शिर्डीपर्यंत. आता पाठीमागे नाश्ता केला, नाश्ता करून आता निघालोय पुढच्या प्रवासासाठी. आजचं टार्गेट आहे आपलं ओंकारेश्वरचं. त्याच्यामुळे जवळजवळ एक 8-9 तासाचा प्रवास आहे आपला. अंकाई टंकाई मात्र एकदम छान दिसते आहे की नाही. मित्रांनो रात्रीचा आपला प्रवास तळेगाववरनं शिक्रापूरवरनं नगरवरनं शिर्डी आणि सकाळी आपण शिर्डीवरनं येवला, मनमाड आणि आता पोचतोय आपण मालेगावला. आता समोर येईल तो मुंबई आग्रा हायवे. हाच तो आग्रा हायवे. Right onto Solapur, Dhule National Highway. इथनं आपल्याला राईट मारून धुळ्या साईडला जायचं. समोर जर गेलं तर मालेगाव आहे आणि लेफ्ट साईडला जर गेलं तर औरंगाबाद, सॉरी नाशिक. मुंबई चला भाई आता आग्रा रोड. इथून पुढे तरी ट्रॉफिकचा झंझट नसेल आपल्याला ही अपेक्षा. मित्रांनो समोर दिसतोय का तो फोर्ट? तो फोर्ट कुठला आहे ही आयडिया मला तर नाही आहे. तुम्हाला जर माहीत असेल ना कमेंट करून नक्की सांगा. इथं जायला रस्ता आहे. अरे तू वाचलं असतं लळिंग आणि गावाचं लळिंग होतं लळिंग. मित्रांनो कशी काय ट्रिप आता आहे की नाही. हे आमचे पंटर घरी पाणी उकळल्याशिवाय आंघोळ करत नाही. आजला मात्र आजच्या ट्रिपचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी हर हर महादेव थंड पाण्याने आंघोळ आहे की नाही. हे पण भारी वाटलं की नाही. थंडीच नाही हे पाटील आहे ना. चला आता आंघोळ करायची. आंघोळ झाली आणि समोर दिसतंय हॉटेल, ते जाऊन आपण जेवण करू आणि बाकी आपला पुढचा प्रवास आपण चालू करू. तसं पाहायला गेलं ना तर हे ट्रक लाईफ काय असतं ना लाईनवरच्या ड्रायव्हरचं ते. हां आणि खरंच या गोष्टीमध्ये मजा आहे का नाही वाटेल पण. एक नंबर आहे. धिंगाला तर मित्रांनो आपण आता जेवण आंघोळ करून आता निघालोय आणि आता वाजले 3. आपल्याला आता मला वाटतं ओंकारेश्वरला पोचायला उशीर होईल. 6:30-7 वाजतील. चला लवकर फटाफट
चालो बाबा. अरे गाडी घुमली आम्हाला. या ही आहे बॉर्डर, एम पी महाराष्ट्राची बॉर्डर. पलीकडनं आहे ना या साईडने ट्रक वगैरे जातं, त्यांचा काटा होता तिथे, आणि या साईडनी या प्रायव्हेट व्हेकल आहे त्यांना जाण्यासाठी जागा. माहिती का कशी लाईन आहे इकडे ट्रकवाल्यांची, एवढा मोठा काटा आहे. आणि इकडनं ह्या प्रायव्हेट व्हेकल जाण्यासाठी हा रस्ता. आणि आता आपण जवळजवळ एम पीमध्ये पोचलो. आता मित्रांनो, आजच्या दिवसभराच्या प्रवासानंतर प्रथमच आपल्याला नर्मदा नदीचं दर्शन घडतं. ही समोर आहे नर्मदा नदी आहे, आणि आपण चाललो आहे सध्या हे मंडलेश्वर ब्रिज आहे. तर मंडलेश्वर ब्रिजवरनं चाललो आहे आपण. तर आपल्या उजव्या बाजूला दिसतंय ते मंडलेश्वर धरण आहे. आत्ता वाजले साधारणतः 6:45 वाजले. इथून पुढे आपल्याला ओंकारेश्वरला पोहोचायला साधारणतः 1 तासभर लागेल. तसं पाहायला गेलं तर आपल्याला उशीरच होणार आहे, आणि आपला व्हिडिओ देखील आता भरपूर मोठा होईल. त्याच्यामुळे आपण आता उद्याच भेटूया ओंकारेश्वरमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.